नवज्योत फाउंडेशन नांदेड व नांदेड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या 17वे संस्कार शिबिर उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले माजी न्यायमूर्ती श्रीयुत परमज्योत सिंह जी चहल साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश बँकेचे ज्येष्ठ आमचे संचालक, प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक नवनिहाल सिंहजी जागीरदार, त्यांचे सर्व सहकारी श्री डॉक्टर पाटील साहेब, प्रवीण पाटील, अमृत महोत्सव समितीचे सर्व एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब, शहराचे अध्यक्ष जीवनरावजी घोगरे, ज्यांच्या नेतृत्वाखाली ही तरुण मंडळी काम करते ते माझे मित्र नवनीत सिंहजी जागीरदार, शिवानंदजी हेंगणे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवर्तरावजी कांबळे, महेश बँकेचे संचालक आणि उदगीरच्या दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्यापारी सुदर्शनजी मुंडे, आशिषजी गुणाले, डी के जाधव, सतीश कल्याणी, पुरुषोत्तम पुरोहित, ॲडव्होकेट सादिक शेख, ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागरजी, नागेशजी बेंबडे, व्यंकट वंगे, सूरज पाटील, शिक्षणाधिकारी पाचंगे साहेब, सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी गुरु गोविंद सिंगजीच्या या पवनभूमीमध्ये त्यांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्याने उद्घाटन झालं असं जाहीर करतो। मित्रांनो, आज 2 प्रकारचे कार्यक्रम आपण या सभागृहात घेतलेत आणि ही संस्था आणि गेल्या 17 वर्षापासून अशा प्रकारचे संस्कार शिबिराचं आयोजन केलं जात आहे। आणि दुसरा म्हणजे आपला एक मित्र या राज्याचा सहकार मंत्री झाला आहे आणि मग आपल्या मित्राचा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सत्कार केला। महाराजाचं आणि या संस्थेचं मी माझा सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। गेल्या 17 वर्षापासून एखादे काम करणं ही साधी गोष्ट नाही, खूप जिकिरीचं काम आहे। साधारणतः त्यांनी 15 शाळेमधून ह्या विद्यार्थ्याला बोलून या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज समाजाला याच गोष्टीची आवश्यकता आहे। आमचं शिक्षण हे कालबाह्य झाले की काय अशा प्रकारचा समज आज समाजामध्ये पसरत चाललेला आहे आणि म्हणून आम्हाला त्याच्याबरोबर शिक्षण प्रगती करत असताना आम्हाला सुसंस्कारित नागरिकाची आवश्यकता आहे। कारण शिकलेला माणूस सगळे माणसं हुशार असतात अशातला भाग नाही। शाळा आणि महाविद्यालयाची जबाबदारी आणि नागरिकाची जबाबदारी आहे। इथं नागरिक कमी जरी असले तर खूप झाले, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही मला सांगायचे आजच्या दिवसाच्या निमित्तानं की आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलाबाळासाठी आपण संपत्ती जास्त कमवायच्या भानगडीत पडायचं नाही। कारण संपत्तीपेक्षा संततीला जर तुम्ही चांगलं प्राधान्य दिलात, चांगल्या प्रकारचे संस्कार दिलात, चांगले विचार दिलात, डिसिप्लिन दिलात, तुम्ही कितीही पैसे कमवलात आणि सुसंस्कृत नागरिक जर नसेल तर त्या गोष्टीचं खूप मोठं नुकसान होत असते। म्हणून आपल्याला ह्या अशा गोष्टीची आवश्यकता आहे। पालकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या मुलीला शिक्षण देत असताना केवळ नोकरीसाठी शिक्षण नको आम्हाला, तर समाजामध्ये शिक्षण जे घेतल्यानंतर त्यांनी समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये असं ठळक उठून दिसलं पाहिजे। मग त्याच्यासाठी शाळेची जबाबदारी, तर पाचंगे साहेब आहेत की शाळेमधला एखादा चॅप्टर राहिला तर राहिला, पण मुलाला जे संस्कार करायचे, इटिकेट्स, मॅनर्स जे काही शिकवायचे, प्रामाणिकपणा शिकवायचे, शिस्त शिकवायची आणि स्वच्छता,
आज अनेक देशामध्ये जाऊन मिळालेलं आहे. त्या देशाची प्रगतीचं कारणं मी शोधलेले आहेत. 3 कारणांनी ते देश आपल्यापेक्षा पुढे गेलेले आहेत. आपल्या बरोबरीचे देश असतील तर त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलं ते प्रामाणिकपणा. आपल्याकडे नाही असं नाही, अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये खूप प्रामाणिकपणा शिकवण्याची, सुसंस्कार शिकवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर डिसिप्लिन, ज्याला म्हणतो शिस्त म्हणतो. मला 4ची वेळ दिली, तुम्ही 4 वाजता करेक्ट नांदेडमध्ये आलो. पॉलिटिकल असल्यामुळं मला रेस्ट हाऊसला जावं लागलं. प्रत्येक माणसाने वेळेचं बंधन जर पाळलं तर त्याच्या एवढं काम कुणाचंच होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. आज आपल्या देशामध्ये बघितलं, हे शिक्षण शाळेमधून दिलं पाहिजे. आपण एखादी चॉकलेट खाल्लं, कुठं भेळ खाला, मग ते शाळेमधून शिक्षण आणि घरामधून शिक्षण दिलं पाहिजे की चॉकलेट खाल्लं तर डस्टबिन नसलं तर खिशात घेऊन आपण जिथं डस्टबिन आहे तिथं टाकलं पाहिजे. जपान मुठभर देश आहे, आपल्या राज्या एवढा देश आहे, का प्रगती केली? त्या देशामध्ये रेल्वे लेट किती गेली त्याचा एक वर्षाचं अकाउंटेबिलिटी केली होती. तर त्या देशामध्ये त्या वर्षामध्ये 9 सेकंद लेट रेल्वे गेली, 9 मिनिट. वर्षामध्ये जपानच्या देशामध्ये 9 मिनिट लेट गेली, रेकॉर्ड तिथे केले त्याने. तरी बी ते लोक म्हणायचे टू मच टू मच. मग ह्या देशाने जी प्रगती केली तर वेळेवर जाणं, वेळेवर काम करणं, वेळेवर सगळ्या गोष्टी करणं, त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. प्रगती करण्याला हे 3च काम महत्त्वाचे आहेत. मग आपण इथं बघितलं, शिस्त असेल, डिसिप्लिन असेल, स्वच्छता. आज मला सांगा, अनेक नगरपालिकामध्ये गेलात, खेड्यागावात गेलात, पाणी कुठेही वेस्ट होतं आहे, त्याची व्यवस्था केली जात नाही, त्याला मुरवण्याची व्यवस्था केली जात नाही. गावामध्ये घाण कचरा नगरपालिका, ग्रामपंचायत त्याला उचलत नाही, त्याच्यापासून काही प्रक्रिया करायचे तसे उद्योग करत नाही. आणि ज्या जपानमध्ये आम्ही गेलो होतो, त्या जपानमध्ये ह्या घनकचऱ्यापासून 1500 कोटी रुपयाचा व्यवसाय त्यांनी एक फॅक्टरी उभा केली. सेम ऊसाच्या फॅक्टरीसारखी फॅक्टरी. ऊस जसा ट्रकनं आणून ट्रॅक्टरनं आणून आपण घालतोय, क्रेन उचलून त्या मशीनला फीड करतोय आणि त्याच्यापासून त्या फॅक्टरीत गेल्यावर ही फॅक्टरी कशाची आहे असा वास देखील येत नव्हता. एवढं स्वच्छता. ती गाड्या जे वाहणारे आहेत, आपल्यातल्या गाडी जवळून गेली तरी आपल्याला कळते की हे कचरा घेऊन जाणारी गाडी आहे. आपल्याकडल्या ट्रॅव्हल देखील त्याच्यापुढे फिक्का पडतात, एवढ्या स्वच्छ क्लीन गाड्या. आणि त्याच्यामुळं ते तिथं 3 प्रकारचे मटेरियल तयार होत होते. एक तर मेटल तयार होत होतं, दुसरं त्याच्यापासून खत तयार होत होता, ऑर्गॅनिक खत, आणि तिसरा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लाईट तयार होत होती. 15,000 कोटीचा व्यवसाय. आज त्या कारखान्याला वेस्ट मटेरियल कमी पडतं आहे. आज आपल्याकडं जर अनेक गावामध्ये, शहरामध्ये, महानगरपालिकेमध्ये बसविलेत, पण त्याची युटिलिटी चांगली होत नाही, त्याच्यापासून जे आउटपुट घ्यायचे ते घेत नाही. गावामध्ये आपण जे डस्टबिन करतो ते सुका वेगळा, ओला वेगळा आणि बाकीचं मटेरियल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी 3 जर आपण डस्टबिन ठेवलो तर त्यांना कलेक्ट करताना तिकडे पाठवताना ते होतं आहे. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपला भारतीय माणूस कुठेही जाऊ द्या, परदेशात टळ कुण्या उठून येतं. एक तर वेशभूषा जाऊ द्या, लाईन तोडणारा म्हणलं की भारतीय माणूस आहे. आपली सगळ्याची माफी मागून बोलतो. तिथं लाईन शिस्त म्हणजे शिस्त. आपल्याकडं आपण कुठेही गेलो तर आपण लाईन तोडण्यामध्ये पटाईत आहोत. अनेक देशामध्ये 6 लेन आहेत आणि एक एमर्जन्सी लेन आहे. त्या ठिकाणी एमर्जन्सी म्हणजे काही अपघात झाला, एखादी VIP जाणार असेल, त्या लाईननं जातात. लाईन रिकामी आहे, पण इकडला गाडीवाला त्या लाईननं कधीच जात नाही. जपानमध्ये जनरल टॉयलेट मी बघितले, फोटो काढून आणले महाराज, मी फोटो काढून. आपल्या 5 स्टार हॉटेलमध्ये देखील टॉयलेट इतकं स्वच्छ नसेल, जनरलच्या ठिकाणचं आहे. आणि त्या ठिकाणी आमच्या अगोदर कोणतरी, बहुतेक इंडियनच गेला असेल, तर त्यांनी तिथं, कशाहून इंडियन, तर त्यांनी जे काही स्नॅक्स खाला होता ते होतं मुगाची डाळ. आणि मुगाच्या डाळीचे तिथं असे दाणे पडले होते. तर जपानचा तिथला माणूस तिथं असे दाणे पडल्यामुळे तो असा वेचत होता.
आणि ती उचलून डस्टबिनमध्ये टाकत होता. आपलं तसं आहे का? नाही. बस स्टँडमध्ये शौचालय आहेत, आपण चांगलं वापरत नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्यानंतर जग पुन्हा काहीच नाही, आपणच लास्ट आहोत. आपल्याला प्रत्येकाला असं वाटलं की माझ्यानंतर कोणतरी येणार आहे. फ्लॅश सोडायचं, त्याचं स्वच्छता करायची आणि मग बाहेर जायचं. व्यवस्थितपणे तिथं आपल्याला नैसर्गिक विधी करायच्या आहे, बरोबर पाय ठेवून उभारले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा घाईघाईमध्ये करतो. दुसरा जाणारा माणूस अलीकूनच करतोय आणि त्याच्यानंतर त्या टॉयलेटचा वापर बंद होत असतो. हे शिक्षण कुठं दिलं जातं आहे? हे शिक्षण घरामध्ये दिलं पाहिजेत, हे शिक्षण शाळेमध्ये दिले पाहिजेत. देत नाही असं नाही. आणि देशप्रेम काय भानगड आहे? तुम्हाला येत नाही असं म्हणायचं नाही. मला उदाहरण म्हणून सांगतो मी. असे अनेक ठिकाणी ब्रिज उभा केलेत आणि त्याला कठड्याला पाईप लावलेत. पाईप लावलेले आहेत. काही अपघात झाला, मोटरसायकल असेल, गाडी असेल, एखादा टायर निघाला, तर आपल्या त्या भागातल्या लोकांनी ते एक पाईप काढायचा, दुसरा काढायचा, तिसरा काढायचा. बहुतांश पाईप सगळे काढून कोणी पत्राच्या खाली, गोट्याच्या खाली आपल्या घरी लावलेत. मग मला सांगा, तिथं जर एखाद्या गाडीचा चाक निघाला, गाडीचं टायर फुटलं, अपघात झाला, मग त्या ठिकाणी पाईप जे सपोर्ट दिलेले आहेत ते नसल्यामुळं गाडीमध्ये बसलेले 4-5 माणसं ती गाडी पुलावून खाली पडते आणि 7-8 माणसाचं नुकसान होतं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सार्वजनिक ठिकाणच्या ज्या वस्तू आहेत, ते आपल्या समजून आपण त्याची देखभाल केली पाहिजे. हे मात्र पाचंगे साहेब समाजामध्ये बघायला मिळत नाही. माझ्या गावामध्ये गावाच्या जवळ एक ब्रिज आहे. गावाच्या जवळ असल्यामुळं कुणी नेले नव्हते पाईप काढून, पण एका गाडीचा चाक निघाला कारचा, त्याच्यामध्ये 5-6 जण होते, फॅमिली होती. पण ते पाईप सगळे असल्यामुळं ती गाडी त्याच्यावर आदळली आणि पुढे घासत पुढे गेली, पटांगणात थांबली. तिथले जर पाईप काढले असते तर ते गाडी खाली पडली असते आणि 7 माणसाचा 5 माणसाचा जीव गेला असता. एका माणसाची व्हॅल्यू काय आपल्याकडे मला सांगा. काल परवा इथं नांदेडमध्ये का कुठंतरी, आणि ड्रायव्हिंग आपल्याकडे सगळ्यात स्वस्त काय? स्वस्त ड्रायव्हिंग. ट्रेनिंग धारा आली की तो ड्रायव्हर एक्सपर्ट झाला समजायचं. परदेशामध्ये सगळ्यात अवघड काम काय? तर ड्रायव्हिंगचं आहे. तिथं 3 परीक्षा घेतल्या जातात. 3 परीक्षा जर तुम्ही फेल झाला तर पुन्हा 4थी परीक्षा द्यायला अलाउडच नाही. काय परीक्षा आहेत? लेखी परीक्षा आहेत. तिथं जास्त वेळ काम करायचं नाही. 10 तासाची, फार झालं तर 10 तास. आणि सगळ्या गाड्याची त्याला GPS लावून मालक घरी बसून बघतोय. आणि मग गाडीची स्पीड किती असावी, गाडीची कंडिशन काय, ह्या सगळ्या गोष्टीवर तिथं ठरवलं जातं आहे. आम्ही युरोपमध्ये 10 देशाचा दौरा विमानातून गेलो तर आपल्याला मजा येत नाही. ट्रॅव्हल्समधून प्रवास केला. वाटेमध्ये देश संपला की एखादा पोलीस चेकिंग असायचं. त्या पोलीस चेकिंगचं काय काम होतं? ते यायचे, गाडीला मीटर लावायचे, गाडीनं कुठंतरी फास्ट स्पीड घेतली नाही का, आपल्या नियमाचं पालन केलं नाही का, एवढंच मीटर लावून बघायचे आणि ओके म्हणायचे. आपल्याकडं तसं होत नाही. बाहेरच्या प्रांतातली गाडी दिसली की बाजू मेल्याव. आपली जबाबदारी पोलीस खात्याची, नागरिकाची ही आहे की बाहेरच्या राज्यातला माणूस आला, त्याला वन वे माहिती नसतंय, रस्ता माहिती नसतंय, मध्ये घुसला तर आपण समजून सांगायला पाहिजे, या रस्त्यानं जाता येत नाही, पलीकडून तुम्हाला जावं लागेल. हे आपल्याकडे घडतंय का? नाही घडत. दुसरं, आता इथून जे आपण जातो गावाला, आपल्याकडचे ग्रामीण भागातली आपल्याकडे गरिबी आहे. आपण जीवन जगत असताना मिनिमम रिस्क घेऊन जीवन जगलं पाहिजे. मिनिमम रिस्क, धोका कमीत कमी कसा होईल अशा प्रकारचं जगलं पाहिजे. इथून बरेच लोक गाड्या घेऊन बालाजीला निघतात, पंढरपूरला जातात. इथले माणसं नांदेडचे सरदारजी आमचे बिदरला जातात. ते काही रातभर प्रवास करत नाहीत. पण माझा अनुभव मी बघितला आहे, संध्याकाळी रात्री जेवण करून 9-10 वाजता प्रवास सुरू आमचा. आणि मग तो ड्रायव्हर बालाजीला जाताना रातभर गाडी चालवते. काय कारण आहे? एक तर रात्री पोलीसवाले सापडत नाहीत, आणि मग गेल्यावर तिथं त्या ड्रायव्हरला कोणी रूम घेऊन देत नाही. ड्रायव्हरला गेल्यावर त्याला आराम करण्यावर रूम द्यावं लागेल. कारण मग रात्रभर गाडीमध्ये प्रवास का करायचा? तर पैसे वाचतात. लॉजला पैसे कोण द्या? ठीक आहे, महाग लॉज घेऊ नका. 100 रुपयाची लॉज, 200 रुपयाची लॉज आपण जर आरामपणानं केलो, पण निघताना बी तसंच
दिवसभर दर्शन घ्यायचं, रात्री जेवण करायचं आणि पुन्हा निघायचं. मग येताना अनेक गाड्याचे अपघात कर्नूलला झालेत, आंध्र प्रदेशच्या रस्त्यामध्ये झालेत, कुठं पंढरपूरला जाताना झालेत. काय झालं? नजरहाटी, दुर्घटना घडली. सगळं लिहिलेलं आहे, पण किती लोक नियमाचं फॉलो करतात? गाडी कशी चालवायची ह्याचा नियम माहिती नाही. गाडी चालवणाऱ्या माणसानी सगळ्या गोष्टी त्या मशिनीच्या माहिती असल्या पाहिजेत. टायरची कंडिशन काय, इंजनची कंडिशन काय, आपल्या गाडीला किती स्पीड जमणार आहे. आणि ज्याला गाडी चालवायची आहे चप्पल घालून अलाउड नाही. सरसकट चप्पल एक घालायचा, एक काढायचा, एक ठेवायचा. ते सक्सेस होत नाही, ब्रेक लागत नाही चप्पल. आणि ते कोणती असते चप्पल? त्या चप्पलाला हवे जे विमानतळाचा टायर असते ना, त्या टायराचं खाली सोल लावले असते, हवाई म्हणते त्याला, हवाई. आणि ते जर लावले आणि त्याच्यानं जर तुम्ही ब्रेक मारलात, त्याच्यानं जर तुम्ही क्लच दाबलात, ते स्लिप होत आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाळल्या पाहिजेत. तुम्ही म्हणताल मी माझ्या लाईनने चालतो आहे, एकाची चूक दोघाला भोवत असते आहे. म्हणून पालकांनो, मुलावर अशा प्रकारचे संस्कार घरामध्ये करा. घरामध्ये आपल्या मंडळीशी बोलताना आदरानं बोला, आईशी आदर करा, बहिणीचा करा, वडील माणसाचा आदर करा. तेच कॉपी बघून आपले मुलं करत असतात. हे काही शाळेमध्ये शिकवलं जात नाही. गुरुजनांचा आदर केला पाहिजे. षष्टीमध्ये बसलो, एखादी महिला दिसली, बसायसाठी आपण जागा दिली पाहिजे. हे सगळं सांगितलेलं आहे, पण अनुकरण कुणी करत नाही. एसटीत बसलं, थोडी जागा जरी असली तर पाय फाकून बसतो आमचा माणूस. म्हणजे हे समाजात जे चित्र चाललं आहे ते आम्हाला अशा शिबिराच्या माध्यमातून करायला पाहिजे. आज इतकं शिक्षण घ्या मित्रांनो तुम्ही, हे महत्त्वाचं जग आहे. या जगामध्ये एका पिढीत श्रीमंत व्हायला लागलेत लोक. पूर्वी पिढ्याना पिढ्या लोक जे असतील तेच खोट्याधीश राहायचे. पण आज एवढं टेक्नॉलॉजी आले आहे, लॅपटॉप आलं आहे, कम्प्युटर आलं आहे, सगळ्या ह्या गोष्टी आल्यात. एका पिढीमध्ये जगातला श्रीमंत माणूस होऊ शकतो आहे. बिल गेट्ससारखा माणूस, स्टीव्ह जॉब्ससारखा माणूस अनेक लोकांनी केलं. तिथं टेक्निक वापरलं पाहिजे, डोका वापरला पाहिजे. असे 50-50च्या 2 झाडाच्या लाईन होत्या आणि दोघालाही सारखी कुऱ्हाड दिली. दोघाही माणसाला सांगितलं की हे दोघांनी 2 झाडं तोडायचे, लाईन संपवायच्या. ज्यानं अगोदर संपतील त्याला 1000 रुपये बक्षीस. दोघांनी सुरुवात केली. 10 झाडाचा बोंदा सारखा, 10 झाडाची कठीणाई सारखी. तुम्ही म्हणताल ज्यानं फास्ट गेले त्याला काही नरम होतं का? नाही. सगळ्या टेस्टिंग केल्यानंतर दोघांनाही लावले कामाला. आणि मग एक जे होता माझ्यासारखा, सुरू जे केला झाडं तोडायला, त्यानं काही थांबलाच नाही. खप 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 तोडीतच गेला. आणि दुसरा जे होता नवनिहाल सिंग सारखा महाराज, तो हुशार होता. त्यानं 5-7 झाडं तोडला की ते कुऱ्हाड पुन्हा घासायचा, लावायचा. त्याच्यामुळे त्याला धार येत होती. आणि मग ह्याची धार कंटिन्यू तोडत गेल्यामुळं धार कमी होऊ लागली, ताकद बी कमी होत गेली आणि झाडं तोडायची संख्या कमी झाली. ह्यानं 10 झाडं झाली की थोडंसं त्याला त्या दगडावर घासायचा, लावायचा. त्याच्यामुळं पाता चांगला व्हायचा, पुन्हा स्पीडनं पुढे जायचा. सगळ्यात जो नवनिहाल सिंगाचा महाराज होता तो महाराज पहिला आला. काय केलं त्यानं? फक्त डोकं वापरलं. मी काय केलो? ढोरासारखं धन धन, पाणी पिलो नाही, जेवण केलं नाही, सगळं झाल्यावर करू. ज्यांनी टेक्निक वापरणार आहे, ज्ञानाचा उपयोग जास्त करणार आहे. मुलांनो, तुम्हाला पालकाला सांगायचे आहे की मुलाला शिक्षण देत असताना तुम्ही लादू नका. तुम्ही त्याच्या 8वीपासून लक्ष ठेवा. तो कुणासंग राहत आहे, त्याचा मित्रपरिवार काय, त्याची आवड काय. आणि मग 8वीपासून त्याची आवड काय, त्याचा बुद्ध्यांक काय. अगोदर बुद्ध्यांक बघा, आवड बघा, आणि मग तुम्ही त्याला आवडीप्रमाणे तिकडं पाठवा. आपल्याकडं काही नाही. नवनिहाल सिंगचा पोरगा सिद्धू आज MBA झाला आहे, मेराही बच्चा होना पडता है. होणार नाही ना, कारण त्याचा बुद्ध्यांक वेगळा, त्याची आवड वेगळी. आणि आज बी यूट्यूबवर जाऊन बघा, 400 क्षेत्रामध्ये 5 अंकी नोकऱ्या आहेत, पण त्यासारखे स्किल लोक आपल्याकडे नाहीत. आपण शिक्षण घेत असतानाच बाहेर कंपनीवाले लोक तुमच्या वर्गातल्या पोराची यादी घ्यावं आणि तुम्हाला म्हणावं की झाल्याबरोबर माझ्या कंपनीत जागा तुमच्यासारख्या माणसाला आहे. स्किल, कौशल्य आधारित शिक्षण आपण घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि पालकांनी मुलाच्या आवडीप्रमाणे, आत्ता जी आमची मुलगी इथं पेंटिंग काढलेली, काय नाव, कुमारी गुरविंदर सिंग, बरोबर आहे ना? आज तिनं माझा फोटो काढला आहे, स्केच पेननं काढला आहे, सुंदर. बघितलं मी सगळं.
केस पांढरे काढलेत, कुठं कुठं झालं ते सगळं एका मिनिटात बघितलं मी. आता त्या मुलीला जर आपण त्याच क्षेत्रात आईवडिलांनी तिला सपोर्ट जर केला तर किती मोठी आर्टिस्ट होईल सांगा मला. आज एक एक आर्टिस्ट हातानं काढलेले चित्र 1-1 करोड रुपयाला आहेत. मग तिला जर तुम्ही म्हणलो तू डॉक्टर हो, तर डॉक्टर होईल का? तिची बी इच्छा पूर्ण होणार नाही आणि आपली बी इच्छा पूर्ण होणार नाही. म्हणून एखादा खेळाडू आहे, इथं आली होती आता एक हॉकी खेळणारी मुलगी, खेळू द्या तिला, हॉकी खेळू द्या, चांगले तिला गाईड लावा, चांगले कोच लावा आणि चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. कोण त्यांचा गाईड आहे, त्यांचा शिकवणारा कोण एक्सपर्ट आहे, चांगल्याच्या हाताखाली जर तिला दिलं तर ती देखील आत्ता सांगितलं सूत्रसंचलन करणाऱ्यानं की या नांदेडचं नाव महाराष्ट्रात नाही ऑलिम्पिकमध्ये देखील ती पोरगी करू शकते आहे. पण त्या पद्धतीनं आपण जायला पाहिजे. तिला जर कोच चांगला नसला, तिला गाईड चांगला नसला, मार्गदर्शक चांगला नसला, तिचा फिजिकल फिटनेससाठी आम्ही लक्ष देना गेलो, आईवडील लक्ष देना गेलो, आमची जबाबदारी आहे, सरकारची देखील आमच्या चुका आहेत. ऑलिम्पिक होतात बघतो आपण, मुठभर राष्ट्र महाराष्ट्र एवढाले सुवर्णपदक 20-20 घेऊन जातात. आपले बघितलं सगळ्यात तरुणाचा देश आपला देश म्हणून ओळखला जात आहे. आपल्या देशामध्ये रिकामे ढोरं, रिकामे पोरण, अबटकट बोरं, ह्या 3 गोष्टीची खूप सुकाळ आहे. मग एवढे मुलं आमच्याकडे आहे, तरुणाचा देश आहे, मग ऑलिम्पिकमध्ये आम्हाला सुवर्णपदकं का भेटत नाहीत? तर निवड करत असताना पार्शलिटी केली जाते. मोठा वशिला आहे त्याला ऐन वेळेस त्याला त्या टीममध्ये घेतलं जातं आहे आणि घेतल्यानंतर खेळाडूला त्याच्या पाठीमागं सरकारनं खंबीरपणे उभा राहायला पाहिजे. तेव्हा भारताची गोल्ड मेडलिस्टची लिस्ट आपल्याला जास्त मिळेल. आणि 20 वर्षे स्टॅमिना 10 वर्षे टिकवून ठेवायचे आहे, त्याची देखील खबरदारी सरकारने घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे आमचे गोल्ड मेडलिस्ट, नाहीतरी मग आपल्याला फक्त ऑलिम्पिकच्या सामने सुरू झाले की पेपर बघायचे, TV बघायचे, मग आपल्याकडे अशा प्रकारचे खेळाडू नाहीत. अशा सगळ्याची तक्रार होत असते. म्हणून संगीताची आवड आहे, संगीतामध्ये त्यांना घाला. पेंटिंगची आवड आहे, गायनाची आवड आहे, एखाद्याला वक्तृत्व स्पर्धेची आवड आहे, येऊ द्या आमच्या क्षेत्रामध्ये. आज मला सांगायचं चहल साहेब बसलेत, काय नोकरी चहल साहेबांनी केली? जे काम आहे आपल्याला ते आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला देखील खूप नाव कमवता येतं. मुलांनो, तुम्ही असं शिक्षण घ्या, तुमच्या बंगल्यावर तुमच्या डिग्रीचं नाव लिहिता आलं पाहिजे. समजा इथे एखादा शेतकरी आहे, एखादा व्यापारी आहे, त्याने डिग्री नाही घेतला, त्याच्याकडे 1000 कोटी, तर 1000 कोटीचा मालक म्हणून लिहिता येणार नाही. पण तुम्ही जर जज झालात तर न्यायाधीश जज साहेबाचं घर म्हणून पाटील लिहिता येईल, तुम्हाला SP म्हणून लिहिता येईल, तुम्हाला ब्रिगेडियर म्हणून लिहिता येईल. अशा प्रकारचं कर्तृत्व तरुण मुलांनो आणि मुलींनो अशा प्रकारचं कर्तृत्व करा की ज्याच्यामुळं आपल्याला तिथं नाव लावता येईल. शिक्षण एक असं आहे, तुमचा एक भाऊ श्रीमंत आहे, तुम्ही एका मोठ्या पदावर आहात, त्या पदामुळं गावाची भूषण, कुटुंबाचं नाव होतं आहे. आणि ज्याने ज्ञान आपल्याकडे आहे त्यांनी दुसऱ्याला दिलं तर ते वाढत राहतं आहे. पण तुमच्याकडे 1000 कोटी आहेत, त्याला चोराला घेऊन जाता येतात, दुसऱ्याला देता येतात, पण आपल्याला रिटर्न काही मिळत नाही. म्हणून तुम्ही जीवनात काय करायच्या अगोदर ठरवा. आजच तुमचा बेस करा. तुम्हाला जायचे हिंगोलीला आणि तुम्ही जर नरसीला जायच्या रस्त्यावर उभारलात तर तुम्हाला हिंगोली सापडणार नाही. अगोदर तुम्हाला तुमच्या ध्येय काय, गोल काय ते ठरवा, तुमची क्षमता काय, त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं काम करा. इथं बसलेला आता पालकाला सांगतो, जेवढे तेवढे किती मुलांचा तुमच्या आपल्या संघ आपला संवाद राहते सांगा मला. आपण बोललं पाहिजे. मुलं बाळं नातू म्हणजे हे मित्र आहेत. नातू तर सगळ्यात शेवटचा मित्र आहे. घरामध्ये मुलाला आपल्या अंगावर खेळलं पाहिजे, आईच्या आजीच्या अंगावर खेळलं पाहिजे. त्याची ऊर्जा त्या लेकरामध्ये जाते आहे, आपले पण आपुलपणा निर्माण होते आहे, उगं तयार होत नाही. मागल्या कालखंडामध्ये आई लेकरू रडलालं तर आई काम सोडायची, लेकराला घ्यायची आणि लगेच छातीला लावायची. लेकराला लक्षात येत होतं की आपली आई मला जवळ घेतल्या, दोघाच्या ठोकय डोक्याचे अंतरात्म्यामध्ये ठोका एक झाल्यावर तो लेकरू रडायचं बंद आहे. आता तुम्ही घरी जाऊन बघा, तुमचं घर लेकरू रडत असेल, आईनं जर घेतली तर रडायचं बंद करणं गेलंय. आता दुसरा फॉर्म्युला निघालाय,
त्याला मोबाईल दिल्याशिवाय गप बसणार गेले. खरं आहे का नाही सांगा महाराज. मग आपल्याला थांबावं लागेल का नाही. हे सुट्टीच्या दिवशी एका रूममध्ये बसा, गप्पा मारा, धिंगाणा करा. अरे हेच वय मजा करायचं. तरुणाचं हेच वय आहे. काय पोर आहे हातात घातलं तर पोरगा आहे का गडी आहे कळणाच गेलंय. व्यायाम करा, जिम करा, स्विमिंग करा, वाचन करा, वाचा, इंग्रजी समजून घ्या. तुम्हाला जगातलं नॉलेज कमवायचं असेल, नॉलेज समजून घ्यायचं असेल, तुम्हाला इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. आज आमच्या राजकारणात देखील कोण सक्सेस आहेत. केंद्रामध्ये लोक का आपले फेल आहेत. एक तर मांडणी प्रेझेंटेशन व्यवस्थित करता येत नाही. तिथं दिलेला वेळ 5 मिनिटाचा, 10 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचा मुद्दा मांडावा लागेल. नसला तर तिथं अध्यक्ष बसलेला आहे, सिट डाऊन प्लीज म्हणून बेल वाजवत आहे. मग आम्हाला एवढी तयारी करावं लागेल. शिक्षकांना देखील हे काय माझं सिलेबस आहे. दररोज शाळेत जाताना पूर्ण तयारी करून जावं लागेल. पोराला असं वाटावं की ह्या गुरुजीचा तास बुडाला, मी काहीतरी गमवलो, अशा प्रकारचं असं मंत्रमुग्ध करून शिकवा. बॉडी लँग्वेजचा अभ्यास करा. इथं दारा लावून तुम्ही बंद केला, पोर आडीला तुम्ही आडू नका. जाऊ द्या ज्याला जायचे त्याला. ज्याला इथं हे मिळणार आहे हे फुकट आहे. जगात तुम्हाला कुठंच मिळणार नाही पैसे देऊन बी. ते माझ्याकडून तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे. कुठं वेळ खर्च करायचा ते ठरवा. मी काही फुकट उठून सांगायला आलो नाही तुम्हाला. म्हणले इथं आत्ताच आता मी मार्गदर्शन करायला नाही, मी उद्घाटन करायला, तुमचं कौतुक करायला. आज आमच्या मित्रांनी जे संस्था चालवली, 17 वर्षापासून ही संस्था चालवतात. कुणाचंही डोनेशन नाही, कुणाचेही पैसे नाहीत. केवळ मुलाला एक चांगल्या प्रकारचे संस्कार हवेत आणि जे आज समाजाला गरज आहे ते सगळे संस्कार इथं तुम्हाला शिकवले जाते. अतिशय आनंद वाटला आम्हाला, छाती भरून आली. असे समाजामध्ये दानशूर माणसं आहेत. आपली स्वतःची कमाई करत असताना समाजालाही आपल्या हातातून काहीतरी मदत करता आली पाहिजे. पैसे देणं म्हणजेच मदत नाही. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दुसऱ्याला सांगणं, मदत करणं, हेल्प करणं, ते देखील मदत करू शकतात. म्हणून नवनिहाल सिंग जागीरदार एक आम्हाला भूषण वाटते. आमच्या बँकेचे डायरेक्टर म्हणून आमची छाती भरून येते. नांदेडसारख्या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं कॉम्प्लेक्स बांधलं आहे. तिथं सगळ्या बँका ठेवल्यात. बँका तिथं त्यांच्या लाईन जाऊन बघा, तिथं त्यांचे बोर्ड आहेत, सगळे सारखे आहेत बोर्ड. ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली आहे. त्यांनी स्वतःचे तिथं गार्ड उभा केलेत. कोणी गाडी वाकडी उभा केली की ती गार्ड जाऊन बाजूला करत आहे. त्याच्यामुळं तिथं प्रगती झाली, तिथं व्यापार खुलला जात आहे आणि सगळ्यालाच आत्मिक आनंद मिळू शकत आहे. म्हणून आम्हाला एक चांगला मित्र भेटला, चांगला बँकेचा डायरेक्टर भेटला आणि लोकालाही छाप पडते. कोण आहे डायरेक्टर? आशिष भाऊ गुणाले, करोडोपती, सूर्यदर्शन मुंडे, अब्जोपती. आमचं काय, आमच्यापाशी फक्त डोकं आहे, आमच्याकडे पैसा नाही. पण असे माणसं देखील आपल्या संस्थेमध्ये असले पाहिजेत. आणि विशेष महाराजाचं कौतुक, त्यांना एकच मुलगा वाटतो. मुलं आहे. हां, मला सांगा, एवढे सगळं असताना मुलावर देखील चांगले संस्कार केले. चांगल्या शाळेमध्ये मुंबईला घातलं, पुण्यामध्ये घातलं, MBAचं शिक्षण घेतलं आणि आज सगळा तो कारभार करू शकतोय. पालकत्व ह्याला म्हणतात. पालक होणं काही सोपं आहे? ऐका, पालक होणं लगन लागले की पालक झालो. पालकत्व म्हणजे मुलाबाळाची योग्य विल्हेवाट लावणं, तो त्याच्या पायावर उभा राहणं. पैसे तुम्ही आयते कमवून देण्यापेक्षा पैसे कमवण्याची ताकद त्याच्यात निर्माण करणं, तो पालकत्व, तो खरा आहे. आयते पैसे कमवून दिल्यावर त्याला मजा येत नाही. कष्टाचे, मेहनतीचे, घामाचे पैसे मजा आल्या, खर्चाला देखील मजा येते. आणि महाराज पैसे की फिकर मत कर, त्याच्या तुम जितना खर्चा करेंगे भगवान उतना देता है. हे परमेश्वराचा नियम आहे. इथे बसलेले काही चिकू लोक असतील, खरनात काहीच मिळणार त्यांना, सगळे हुरडा फुके असतात ते. आणि जे लोक दान करतात ते देव कुठंतरी त्यांना देतच असते. आणि म्हणून माझाही सत्कार केला, बहुमान केला, त्याबद्दल या संस्थेचे आभार मानतो. आणि पालकाला आणि पाल्याला धन्यवाद देतो. आणि शिक्षकांनी बॉडी लँग्वेजचा अभ्यास केला पाहिजे. पाचंगे साहेब, बॉडी आणि फिजिकल इथंच पाहिजे. आपली परिस्थिती काय झाली, आपण फिजिकली इथं मंत्री येणार होते रेस्ट हाऊसला, काय झाले की असं नाही.
इथं मेंटली आणि फिजिकली असलं पाहिजे. शिक्षकाचं लक्ष वर्गात 40 मुलावर लक्ष असलं पाहिजे. मान खाजूलालं की पेन काढून लावलेलं, डोक्यावरून हात फिरवलं की लक्ष त्याचं नाही. इतकं अटेन्शन असलं पाहिजे. आणि ज्याचं अटेन्शन आहे, ज्याचं वर्गावर कंट्रोल आहे, तेच मुलं त्या प्राध्यापकाचं शिक्षकाचं ऐकत असतात. माझं काय, मग मी बी लोकनेता आहो, माझे बी विद्यार्थी तुम्ही आहो. तुमची मानसिकता संपली की मी भाषण बंद करायला पाहिजे. मी जर किती वेळ बडबड करत बसलो, बहुत बात किया, का बात बात अच्छा किया जी, बहुत बात किया, असं वाटावं तुम्हाला की अजून 5-10 मिनिट बोललं असतं तर बरं झालं असतं. म्हणून आता तुम्हाला आलाय कटाळा. मला लक्षात आलं महाराज, मला कळतंय आता अभि तुम्हाला ध्यान नाही आहे मेरे तर. म्हणून या ठिकाणी अधिक न बोलता खूप चांगल्या प्रकारचं महाराजांनी नियोजन केलं आणि एक चांगलं काम करतात संस्थेच्या माध्यमातून. ज्याला सोशल म्हणतो ते काम करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्याला जे जमतं ते करावं. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेतलात. ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्या सगळ्या मुलांचं आणि मुलींचं या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटक या नात्यानं कौतुक करतो. नवनिर्मित नाल सिंगला धन्यवाद देतो. असंच तुमचं काम चांगलं व्हावं, समाजाच्या उपयोगी व्हावं अशी परमेश्वराला गुरुगुंदिशिवाला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.